भारताचा सख्खा शेजारी आणि मित्र असलेल्या बांगलादेशमध्ये सन 2024 मध्ये म्हणजेच येत्या वर्षी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. खरं तर ती त्या देशातली एक नियमित स्वरूपाची प्रक्रिया आणि अगदी पूर्णपणे अंतर्गत अशा स्वरूपाचीच घटना आहे. मात्र असं असलं तरीही त्या देशातल्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या विषयाकडे सध्या संपूर्ण जगातल्या आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांचं लक्ष केंद्रित झालंय, हे तितकंच खरं आहे. असं होण्यास अलीकडच्या काळात त्या देशात घडलेल्या आणि सध्याही घडत असलेल्या काही घटना या कारणीभूत ठरल्या. गत सुमारे 1.5 वर्षांपासून सुरू असलेलं रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आणि अलीकडच्या काळात सुरू झालेलं इस्रायल हमास यांच्यातलं युद्ध, या दोन प्रमुख घटनांचीच चर्चा आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये सध्या सातत्यानं सुरू आहे. ते स्वाभाविकही आहे. मात्र त्यामुळेच बांगलादेशमधल्या घटनांकडे अनेकांचं फारसं लक्ष गेलेलं नाहीये, ही देखील वस्तुस्थिती आहे. बांगलादेशमध्ये लवकरच होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या देशातलं राजकीय वातावरण आत्तापासूनच कमालीचं तापलंय. हिंसाचाराच्या अनेक घटना त्या देशात घडल्या आहेत, घडत आहेत. त्यामुळेच आता हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय, हे निश्चित. या आधीच म्हटल्याप्रमाणे बांगलादेशमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण देशात चांगलंच तापलंय. बांगलादेशमध्ये येत्या वर्षी म्हणजेच सन 2024च्या जानेवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा आणि देशात निष्पक्ष निवडणुकीसाठी काळजीवाहू सरकार स्थापन करावं, अशी मागणी तिथल्या विरोधी पक्षांनी, म्हणजे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनल पार्टी म्हणजेच BNP या राजकीय पक्षानं केली. आपल्या या मागणीच्या समर्थनासाठी या BNPने अलीकडेच एका प्रचंड रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र या रॅलीच्या दरम्यान प्रचंड हिंसाचार झाला. त्यानंतर बांगलादेश नॅशनल पार्टीच्या म्हणजे BNPच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी जोरदार झटापटही झाली. गेल्या 45 महिन्यातलं हे सर्वात मोठं राजकीय प्रदर्शन ठरलंय, असं वर्णन प्रत्यक्ष बांगलादेशमधल्या प्रसार माध्यमांनी केलंय. या आंदोलनाच्या माध्यमातून बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांच्या शासकीय निवासस्थानावर हल्ला करण्यात आला. सुरक्षा दलांनी या सर्व हल्लेखोरांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात जोरदार चकमक उडाली. देशातला प्रमुख विरोधी पक्ष असलेला बांगलादेश नॅशनल पार्टी म्हणजेच BNP आणि सर्वात मोठा इस्लामिक पक्ष असलेला जमाते इस्लामी यांच्या तब्बल 1 लाखांपेक्षा अधिक समर्थकांनी या आंदोलनात भाग घेतला होता. विशेष म्हणजे त्याच वेळी सत्ताधारी पक्ष असलेल्या आवामी लीग या पक्षाकडून बैतुल मुकर्रम मध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच वेळी अगदी. मात्र सत्ताधारी आवामी लीगचे काही कार्यकर्ते 2 वाहनांमधून त्यांच्या रॅलीसाठी जात असताना विरोधी BNP या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. साहजिकच यानंतर पोलिसांनी BNPच्या एका कार्यकर्त्याला अटक केली. मात्र हळूहळू BNPचे अन्य कार्यकर्ते त्या घटनास्थळी पोहोचले आणि मग त्यांची पोलिसांची जोरदार झटापट सुरू झाली. या चकमकीमध्ये अनेक वाहनं आणि एक पोलीस चौकी जाळण्यात आली. अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. सत्ताधारी आवामी लीगच्या विरोधात करण्यात आलेलं हे काही पहिलंच हिंसक आंदोलन नाही ठरलेलं. यापूर्वी देखील जुलैमध्ये बांगलादेशमधल्या विरोधी पक्षांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं होतं. त्यावेळी देखील राजधानी ढाक्कामध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे बांगलादेशमध्ये येत्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात म्हणजे सन 2024च्या जानेवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. स्वतः पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनीच याबाबतची अधिकृत घोषणा करून दिलेली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता सुरू झाली. शेख हसीना
या सन 2009 पासून बांगलादेशच्या पंतप्रधानपदी सातत्यानं निवडून आलेल्या असून त्या सलग 5व्यांदा आता पंतप्रधान पदाच्या दावेदार ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर या आंदोलनाकडे पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. गतवर्षी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात सुमारे 1 लाख नागरिकांनी बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाक्यामध्ये जोरदार निदर्शनं केली होती. सरकारच्या फसलेल्या धोरणांचा या माध्यमातून कडाडून विरोध करण्यात आला होता. इंधनाचे गगनाला भिडलेले दर, देशातली वाढती महागाई बरोबरच अनिर्बंध अशी वीज कपात ही या आंदोलकांच्या रोषामागची काही प्रमुख कारणं ठरली होती. वास्तविक पाहता देशातल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी परस्परांवर जोरदार टीका करणं किंवा आरोप प्रत्यारोप केले जाणं ही बाब कोणत्याही देशासाठी काही नवीन नाही. पण बांगलादेशमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आता चक्क गोळीबार करत असल्याच्या घटना अलीकडच्या काळात पाहायला मिळाल्या. त्यामुळे हा विषय जगाचं लक्ष वेधून घेणारा ठरलाय यात काही शंका नाही. बांगलादेशमधली आगामी निवडणूक ही कमालीच्या हिंसाचाराचं कारण ठरेल की काय, अशीच शंका आत्तापासून उपस्थित करण्यात येते. मुळात बांगलादेशच्या स्थापनेपासूनच त्या देशात 2 गट अस्तित्वात आलेले आहेत. यापैकी एक गट हा धर्माच्या आधारावर पाकिस्तान सोबत चांगले संबंध असावेत यासाठी नेहमी आग्रही असतो. या गटाचं नेतृत्व पाकिस्तान पोषित जमात-ए-इस्लामी ही कट्टरवादी मुस्लिम संघटना करते. दुसरा गट हा धर्माला बाजूला सारून बांगला संस्कृती आणि बांगला भाषेवर प्रेम करणाऱ्यांचा गट आहे. या दुसऱ्या गटाचं राजकीय नेतृत्व सध्या सत्ताधारी आवामी लीगच्या अध्यक्षा आणि विद्यमान पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्याकडे आहे. अलीकडच्या काळात बांगलादेशमध्ये साचलेल्या अस्वस्थतेचं रूपांतर धर्मांध आणि निधर्मी शक्ती यांच्यातल्या संघर्षात झालंय आणि हीच बाब अधिक चिंताजनक ठरली. जेव्हा बांगलादेशच्या निर्मितीसाठी शेख मुजीबुर रहमान आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करीत होते, तेव्हाच इस्लामी धर्मगुरूंचा एक मोठा गट हा या प्रयत्नांच्या उघड विरोधात कार्यरत होता. पाकिस्तानपासून हा भाग जर स्वतंत्र झाला तर इस्लामी सत्ता कमकुवत होईल असं मानणाऱ्या या गटाला बांगलादेशची निर्मिती मुळीच स्वीकारार्ह ठरली नव्हती. पुढे कट्टरपंथीय मुस्लिमांनी शेख मुजीबुर रहमान यांची हत्या केली. विशेष म्हणजे आज त्यांचीच कन्या असलेल्या शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान आहेत. बांगलादेशचे राष्ट्रपिता वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर बांगलादेशमध्ये सन 1990 पर्यंत लष्करी राजवटच अस्तित्वात होती. त्याच काळात बांगलादेशमध्ये कट्टरवादी इस्लामिक शक्तींचा उदय झाला होता. जमात-ए-इस्लामी ही या इस्लामिक कट्टरवाद्यांची सर्वात मोठी संघटना आहे. याच जमात-ए-इस्लामी संघटनेनं धर्माच्या नावाखाली बांगलादेशच्या त्यावेळच्या मुक्तीसंग्रामाला जोरदार विरोधही केला होता. या ठिकाणी एक घटना लक्षात घेण्यासारखी आहे. भारतात बाबरीच्या पतनानंतर बांगलादेशमध्ये हिंदू विरोधी दंगली भडकावल्याचा आरोप याच जमात-ए-इस्लामीवर आहे. याच जमात-ए-इस्लामीच्या आणि बीएनपीच्या 1 लाख कार्यकर्त्यांनी ढाक्याच्या रस्त्यावर सरकारच्या विरोधात हिंसक आंदोलन केलंय. या आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. हे आंदोलक शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी उघडपणे वारंवार आणि सातत्यानं करतायत. खरं तर बांगलादेशमधलं हिंसक आंदोलन आणि त्या पार्श्वभूमीवर येत्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात होणारी सार्वत्रिक निवडणूक याबाबत भारतानं का चिंता करावी असा प्रश्न काही जणांच्या मनात निर्माण झाला. ते नवल नाही त्यात. मात्र या संदर्भातली वस्तुस्थिती प्रत्येकाला लक्षात घ्यावी लागते. विद्यमान पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी आजवर सातत्यानं भारताशी अत्यंत सौहार्दपूर्ण असे संबंध कायम राखले. मात्र त्यांच्या राजकीय विरोधक असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी किंवा बांगलादेश नॅशनल पार्टी
म्हणजेच BNPच्या प्रमुख असलेल्या बेगम खालिदा झिया या मात्र कट्टर भारत विरोधीच असून आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशची सत्ता हस्तगत करण्यासाठी त्या अत्यंत आतुर झाल्या. विशेष म्हणजे त्यांचा कट्टरपंथीय संघटनांना उघड आणि सक्रिय पाठिंबा असल्याची बाब ही आजवर कधीच लपून राहिलेली नाही. आणि नेमकी हीच बाब तर भारतासाठी अतिशय चिंताजनक मानली जाते. सन 2009 मध्ये सत्तेत आल्यापासून शेख हसीना यांच्यावर विरोधकांचं दमन केल्याचे आरोप केले जात आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याच काळात BNPच्या अध्यक्षा खलिदा जिया या 5 वर्षांपासून आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगातच आहेत. याखेरीज त्यांचे पुत्र असलेले तारिक रहमान हे लंडनमध्ये निर्वासितांचं जीवन जगत आहेत. साहजिकच त्यामुळे बांगलादेशमधला सर्वात विरोधी पक्ष असलेला किंवा सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेला BNP या पक्षाचं राजकीय अस्तित्व सध्या संकटात आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि बांगलादेशची सत्ता प्राप्त करण्यासाठी आता याच BNP कडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हिंसक आंदोलन हा त्याच प्रयत्नांचा एक भाग ठरलाय. या आंदोलनातले जमात ए इस्लाम इस्लामी या संघटनेचं बांगलादेशमध्ये उपद्रव मूल्य आहे. मात्र तरीही या संघटनेला बांगलादेशच्या राजकीय क्षेत्रात लोकप्रियता प्राप्त आज तागायत होऊ शकलेली नाहीये. त्यामुळे सन 2009 पासून शेख हसीना यांची अवामी लीग बांगलादेशमध्ये एक हाती सत्ता उपभोगते. हेच तर जमात ए इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी यांना सलत असलेलं शल्य आहे. ही बाब लक्षात आली की सध्या सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामागची कारण मीमांसा नेमके कळू शकेल. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या काळात देशातला इस्लामिक कट्टरवाद हा नियंत्रणात आलाय. बांगलादेशच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देण्यात शेख हसीना यांना मोठं यश प्राप्त झालेलं आहे. ते कोणालाही नाकारता येत नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध नजीकच्या काळात पूर्वीपेक्षाही मजबूत होतील असे संकेत गेल्याच वर्षी भारताच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांनी अगदी स्पष्टपणे दिले होते. भारत हा बांगलादेशचा सच्चा मित्र असल्याचं त्यांनी आपल्या या भारत दौऱ्याच्या प्रारंभीच नमूद करून अत्यंत सकारात्मक वातावरण निर्माण केलं होतं. प्रत्यक्षात या दौऱ्यातही भारत आणि बांगलादेश यांच्यात विविध विषयांबाबत करण्यात आलेल्या महत्वपूर्ण करारांमुळे आणि या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये असलेल्या आणि झालेल्या सौहार्दपूर्ण चर्चेमुळे उभय राष्ट्रांमधल्या संबंधांना अधिक मजबूती प्राप्त झाली असल्याचं प्रकर्षानं जाणवलं होतं. भारत आणि बांगलादेश यांच्यात अगदी प्रथमपासूनच सौहार्दपूर्ण संबंध आहेत. मात्र मध्यंतरीच्या काळात अल्पकाळासाठी का होईना पण या उभय राष्ट्रांमधले संबंध काहीसे ताणले गेले होते. यामागे प्रामुख्याने चीनची व्यूहरचना कारणीभूत ठरली होती हे लक्षात घ्यावं लागेल. अन्य देशांप्रमाणेच बांगलादेशलाही मदतीचं नाटक करून आपल्या कर्जाच्या सापळ्यात अडकवायचं असा योजनाबद्ध प्रयत्न चीनने केला होता. त्याचा त्यांना तात्कालिक लाभही झाला होता. चीनच्या त्या व्यूहरचनेमुळे श्रीलंका, नेपाळ आणि मालदीव याप्रमाणेच बांगलादेश देखील चीनच्या कह्यात आणि भारतापासून त्यावेळी काहीसा दूर गेला होता, ही वस्तुस्थिती. मात्र अन्य देशांप्रमाणेच बांगलादेशला देखील आपल्या चुकीची जाणीव झाली आणि मग त्यानं पुन्हा भारताशी संबंध सुधारण्याला जाणीवपूर्वक प्राधान्य द्यायला सुरुवात केली. यात शेख हसीना यांची भूमिका निश्चितच महत्वाची आहे. सन 2009 मध्ये शेख हसीना या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर भारत बांगलादेश यांच्यातली मैत्री ही अधिक दृढ झाली. या सौहार्दपूर्ण संबंधांचा भारताला आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आणि बांगलादेशला आर्थिक क्षेत्रातल्या अनेक बाबींसाठी झालाय, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत एक उल्लेख अत्यंत महत्वाचा आणि अनिवार्य ठरतो. गतवर्षीच्या एप्रिल महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा देखील बांगलादेशनं भारताला सहकार्य करण्याची भूमिका अगदी उघडपणे घेतली होती. त्यावेळी बांगलादेशनं भारताला ईशान्य भारतातल्या आसाम आणि त्रिपुरा या राज्यांसाठी त्यांच्या चितगाव बंदराचा वापर करण्याबाबतचा प्रस्ताव हा सादर केला होता.
उभय देशांमधली दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि अधिक चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी हा प्रस्ताव दिला असं शेख हसीना यांनी त्यावेळी आवर्जून सर्व प्रसार माध्यमांनाही सांगितलं होतं. विशेष म्हणजे याबाबत चीनच्या दृष्टिकोनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करूनच शेख हसीना यांनी हा निर्णय घेतला होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. शेख हसीना यांनी या बंदराचा वापर करण्यासाठी चीनला स्पष्टपणे नकार देत तो प्रस्ताव त्यावेळी भारतालाच दिला होता. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये इस्लामिक कट्टरवादाला बळ देणाऱ्या पक्षाची सत्ता येणं हे निश्चितच भारताकरता हितावह ठरणारं नाही. भारताच्या तब्बल 5 राज्यांसोबत बांगलादेशची सीमा लागून आहे. बांगलादेशच्या घुसखोरांची समस्या आजही काही प्रमाणात कायम आहेच. त्यामुळे जमात ए इस्लामी सारखी इस्लामिक कट्टरवादी संघटना सत्तेत जर आली तर या घुसखोरीला आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिलं जाईल, ही रास्त भीती व्यक्त करण्यात येते. आणि त्यामुळेच येत्या जानेवारी महिन्यात बांगलादेशमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांच्याच आवामी लीग या पक्षाला पुन्हा एकदा सत्ता मिळावी अशी जर भारताची मनोमन इच्छा असली किंवा भारतीय नेतृत्वाची जर अशी इच्छा मनामध्ये त्यांनी ठेवली असली तर त्यात नवल बाळगण्यासारखं काहीच नाही, हे निश्चित.